बाप्पा या देशामध्ये ही गोष्ट कुणामुळे कळली तर बाप्पानी कळली. बाप्पा म्हणला मी उभं राहतो भाषण करतो. म्हणलं काय बोलणार? उभे राहिले आणि म्हणले की जोपर्यंत त्यांना फाशी मिळत नाही मी स्वस्थ बसणार नाही. बीडच्या केसमध्ये फाशी झालीच पाहिजे, परभणीच्या केसमध्ये आम्हाला न्याय मिळाला आणि बसून गेले. म्हणलं अरे अजून काय बोल? म्हणलं अजून मला काय बोलायचंच नाही, मला फक्त न्याय पाहिजे आणि मला ह्याचं राजकारण करायचं नाही, म्हणून मी फक्त फाशी मागतोय, मला बाकी काही नको. जो कोणी गुन्हेगार आहे त्याला फाशी झालीच पाहिजे. आणि आम्ही त्यानंतर मी फारशा बाहेर कोणाला बोलले नाही, कारण का मला बोलायचं नव्हतं बाहेर. पण मला तुम्हाला हे पण स्पष्टपणे सांगायचं की त्याचा आम्ही दोघांनी बाहेर बोललेलं नाही. बाप्पा तुमच्या परवानगीने मी बोलते की एक 8 दिवसापूर्वी बाप्पा आणि मी आम्ही अमितभाई शामना परत जाऊन भेटून आलो आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की ते जातीने लक्ष या विषयात द्या. त्यामुळे मला मी पुन्हा सांगते, मला याच्यात राजकारण करायचं नाही. आम्ही दोघं फोटो टाकू शकलो असतो बाहेर स्टेटमेंट, पण मी केलं नाही. याचं कारण असं की एका गृहमंत्र्याकडे आम्ही दोघं लोकशाही पद्धतीने न्याय मागायला. बाप्पा आधी भेटून आले होते, आम्ही परत परवा भेटून आले आणि माझी अतिशय विनम्रपणे प्रांजळपणे त्यांना हात जोडून विनंती की बाबा ह्याच्यामध्ये मग पोलीस असू दे, अधिकारी असो, कोणीही गुन्हेगार असो, त्याची गय कर. या राज्याने एवढं मोठं मतदान करून तुम्हाला केलं, न्याय जर मिळाला तर काय करायची ती सत्ता मला. आता त्यांनी मला त्यांच्या कुटुंबाचा एक फोटो दाखवला, अप्रतिम, म्हणजे दृष्ट लागली तुमच्या फोटोला. मला विचार आणि मी तुम्हाला शब्द देतो की मी कोणाला कुठे भेटणार नाही, काही करणार नाही आणि कॉम्प्रोमाइजचा तर विषय सत्यमेव जयते, सत्याचाच विजय झाला पाहिजे. जो कोणी याच्या मागे असेल त्याला आपण फाशी ही मिळालीच पाहिजे. मी या मुलीला शब्द, मी त्याच्या आईला आणि आजीला याचा शब्द दिला की ह्याच्यात राजकारण नको. तुम्ही म्हणता तसं काय कोणाचं होईल त्याला आपलं काही घेणं देणं, पण ह्या बीड मध्ये ही सगळी जी मस्ती आहे ना यांची, ही उतरलीच पाहिजे. ही सत्तेची आणि पैशाची मस्ती आहे. सत्ता आणि पैसा आयुष्यभर टिकत नाही आणि ती कशाने भांडायची, ती लढा सत्यानेच मोडून काढायचा. आपण सगळे जोपर्यंत एकत्र आहोत ताकदीने लढू. तुमच्या काय कोर्ट केसेस असतील, काय असतील, स्वतः मी बघेन. मी स्वतः तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि हे फक्त तुमच्या कुटुंबासाठी नाही. तुम्ही म्हणला तसं बीड मध्ये जे कुणाला हाणामारी झाली आता त्याचं डोकं फोडलंय कोणाचं, त्या कुटुंबाची माहिती घ्या, त्या कुटुंबाला पण आपण न्याय. हे कुठेतरी थांबलंच पाहिजे. ही गुंडागर्दी थांबलीच पाहिजे. बीड मधली प्रत्येक महिला मन मोकळेपणे जशी मी राज्यात आणि देशात फिरते तशा तुम्ही फिरल्याच पाहिजे. तुम्हाला काळजी वाटता कामा नाही माझी लेक बाहेर कसं काय करते प्रशासन.